त्यावर डाल दो आधी मीन जोरान दाबल्यावर जशी करते हे कुर दाबल्यावर कशी करते हे कुर तोंड तरी केला मीना सत्कार तरी केला इचाल सत्कार जोरान दाबल्यावर बरोबर काका नाही विचार पडते कसं बनवा लागते मग कसं हे बी खुश हा हो बिलकुल माझी भाषी बी खुश अरे बाबा आणि मीन जोरानं दाबल्यावर मीन जोरानं टाकल्यावर कशी करते कुर मीन जोरानं टाकल्यावर कशी करते किरा अंधों की दुनिया इंसाफ कहाँ का अंधों की दुनिया इंसाफ कहाँ का काय ते पट्टे खुश होंगे ते पुरे नशेत चढली का गणना घाबरू नका मी काय काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्या आता मला आता नाही मला कशाचा तोटा ह्या गोष्टीवर मयूर शाहीर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं पार्टीकडून धन्यवाद नाही मला कशाचा तोटा पप्पी घेशील का असे ना नाही बाबा सागर बंजारी याच्याकडून या गीतावर 20 रुपयाचे भेट मिळाले धन्यवाद आता नाही मला कशाचा तोटा असं लहानपण होता आता नाही मला कशाचा तोटा आणि माझा बाबराव झालाय माझा बाबराव झालाय आता नाही मला कशाचा तोटा माझा बाबराव झालाय मोठा आता नाही मला कशाचा तोटा माझा बाबराव झालाय गाणं पहिलं म्हणलं कारण माझ्या जोरानं दाबल्यावर कशी करते या किर किर काय वास्तविकता काय होती ऐका दुष्टांना काय होत कबीर साहेबांच्या घरची कहाणी 5 जण आले पंढरीचे पाहुणे त्याच्या घरी खाले अन्न नव्हतं खाले अन्न नव्हतं तेव्हा ही हा कबीर साहेब एका वाण्याच्या दुकानात गेला आणि त्याला विचारलं दादा मला उधारी दे त्याच्यावर पहिल्यांदा कर्ज होतं त्यानं नाही दिलं आणि त्याने एक वचन केला कोणता घरी जाण तू आपली बायको माझ्यासाठी आणून दिला जेवढी म्हणशील तेवढी उधारी घेऊन जा विचार पडला सत जाय लेकिन पत नाही जाय सत जाय लेकिन सती चांगवना सिरियलचं अंत पाहण्यासाठी भोले शंकर आणि विष्णू भगवान तिने आले होते नाही असं नाही वास्तविकता तुमच्याकडे आहे वास्तविकता मी दाखवतो पण तशी होती आणि म्हणून त्या कबीर साहेबानं पाणी आला होता पाय भरतील म्हणून पाय वले दिसतील माल्याने म्हणून त्यानं आपल्या खांदावर बायकोले घेतलं ते खांदावर आणि तिला त्या वाण्याच्या घरी नेऊन गेलं अरे क्या बात आणि वाण्याच्या घरी नेल्यावर तो का करे घटक्यान म्हणून तो म्हणे म्हणून तो तिले म्हणत होता बडबड करत तोंडाने ते भाऊ म्हणे दिले
ते भाऊ म्हणे बहीण म्हणे हे भाऊ म्हणते तर मी आता इथे जाऊ कसा हा मोठा विचार त्याला प्रसंग पडत होता म्हणून म्हणे ती बडबड करत या तोंडाने हे रांड आणि 5-5 जणात पाहुणे आले होते ना आणि पाहिलंही न तोंड तरी केला आदर ओ माय गॉड मी न जोरान टाकल्यावर टाकलं होतं तो किराणा सामान म्हणून मी न जोरान टाकल्यावर कशी करते हे किर कशी करते हे कुरा चुटका मारला होता कसा त्या कोणता शिंदे होय त्या शिंदेचं होय हा आनंद शिंदेचं आता नाही मला निशा भगत संकवाली आहे पण तिथे म्हणते तो आता नाही म्हणू कुठचा तोटा माझं बाबरो जोलय म्हणून दाखवलं फक्त मनाचं नाहीये पण या गाणं काय म्हणतो समोरची उघडण काय ऐक माझ्या गाण्याचं उत्तर भगवंतानं तिला इतकी सुंदर बनवलं होतं म्हणून तर मालिक खुश झाला तिच्या महाकसम त्याचा विचार तसा झाला हो कबीर माने गए कतुबाई पत गेले पण सत्ताव देणार नाही अनुरूपानं आहे तू सुंदर ओ माय गॉड अनुरूपानं आहे तू सुंदर म्हणून झाली लोकाची नजर आणि म्हणून वाईट लोकाची नजर तरी केला सत्कार तरी केला मीना सत्कार मीन जोरानं टाकल्या गाणे म्हणायचे यक्षण कशी राहते कशी कसं लागते आता मावशी आता कसं लागते थंड लागते आणि मीन जोरानं टाकल्यावर कशी करते हे कीर टाकल्यावर कशी करते हे कीर माणूस चांगल्या गोष्टीला पश्चाताप आता मला मगाली म्हणलं ना मामा लढल्या आणि नको करू चेहऱ्याम पाणी मेला आता भाषी कसा लागते थंड वाटते टाकू का पाणी हा गरम पाहिजे का थंड पाहिजे मग आपल्याला इंजेक्शन घातलं लवकर देता येते नाही असं नाही माहीत पडतच पण ते इंजेक्शन मग नाही कोटी फरक आहे मी माईकवर गेलो म्हणजे मग कोणालाच इंजेक्शन मागायची गरज नाही माझं उत्पन्न होऊन जाते पुढे काय माहीत
मालूम है का कुछ आएगा वो लड़की याद आती है वो लड़की याद आती है वो लड़की याद आती है लड़की याद आती है वो दुनिया प्यार के रंग में दुनिया प्यार के पीछे मुझे आके सुनाती है हो गया दुनिया प्यार के पीछे मुझे आके सुनाती है वो लड़की याद आती है लड़की याद आती है वो लड़की याद आती है लड़की याद आती है अभिमान मत कर आदमी ना तेरा बोला ना मेरा बोला नाही नाही आपण फक्त यायच्या स्वाभिमानासाठी करत आहोत हो हो पण त्याला आधार बी देतो कारण आर्यन दादा जाधव यांच्या मुक्काम निपाणी वायगाव यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाचं भेट मिळालं पार्टीकडून धन्यवाद कारण आम्हाला मंडळी थोडस अचकतो कारण तो काहून अचकतो ते मलाच माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे तुम्ही काहून अचकता म्हणून याचं कारणीभूत आहे पण यांची म्हणत या बाह्या असल्यामुळं तरी पण गाणं वास्तविकता माय माय भाऊ चांगलं गाणं वाटत आहे हो गाणं वाईट नाही 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 अजिबात नाही हसीनों को आते हैं अजी क्या क्या बहाने ये सर्व दीवाने के लिए हाँ। मेरे आशिक हजार वाह 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 हसीनों को आते हैं अजी क्या क्या बहाने अच्छा। खुदा भी न जाने तो हम कैसे खुदा भी न जाने तो हम कैसे जाने आज गमतीला मजा आल्याच पाहिजे आलीच पाहिजे आज गमतीला मजा आल्याच पाहिजे आलीच पाहिजे आमना हा दोघाचा आरपार झाल्याच पाहिजे झालंच पाहिजे उद्या जो होईल तो पाहिल्या जाईल पाहिल्या जाईल उद्या जो होईल तो पाहिल्या जाईल हो पण मॅडमची सोय जाग्यावर लागल्याच पाहिजे झालंच पाहिजे तोंडातला काम राहायचे म्हणून म्हणलं मॅडम भासीजी याचा विचार तुम्ही आणि मीच करू पाय आता दुनिया याद आतीये कसं आहे गाणं बहुत सुंदर आहे हो गाणं म्हण. घमंड की बात करती क्यों बहुत मोठा काम आहे हो सासूजी चाय तिकट आहे ना हा अदरक वाली होता शाबाश क्या बात है मामी जी लावून टाका ना तिथं चांगली उचलून टाका ऐका का ना काय म्हणतो रावदादा बोलाय त्यांच्याकडून सुद्धा 21 रुपये प्राइज मिळाला धन्यवाद त्यांचं म्हणे की नाव घे चाय पीने का मजा हा बोलो आप बोली आप बोली लाल मणी छोडले काळे मणी जोडले और लाल मणी तोडले काळे मणी जोडले गोलूराव तुमच्यासाठी फक्त 5 जण सोडले चाय पीने का मजा कब से नहीं प्याली से आता है आता है बोल मेरा चौका
एक दिन तू पछताएगी मेरा क्या उखाड़ेगी मेरा क्या उखाड़ेगी मेरा क्या उखाड़ेगी मेरा क्या का नाही बाप्पा आणि लक्ष्मणाचा संवाद आहे असं हो माई सासू कुठे गेली तर आहे बाजूला आहे ना हो राहू द्या शांत राहू द्या हो. वाकर देऊन द्या थोडा वेळ झोपून द्या नाही चादर फक्त चादर गोष्ट कशी होती कशी ते शूर्पणखा श्रीरामाकडे गेले हो आणि श्रीरामानं सांगितलं की माझी पत्नी आहे हो. मी शादीशुदा माणूस आहे माझी पत्नी आहे मी तुला बनवू शकत नाही मी आपली बायको बनवू शकत नाही माझा भाऊ आहे आणि तो एकटाच आहे तू त्याच्याकडे जा तुझा सन्मान कर आणि हे गेली आणि तिच्या पाठीच्या मागे लिहून ठेवलं होतं ती गेली लक्ष्मणाकडे आणि लक्ष्मणाकडे जाताना त्याच्याबरोबर प्रेमाचा संवाद करायला बसली पण प्रेमाच्या संवाद मध्ये लक्ष्मण हा रागीट माणूस होता असं त्याला तावात दिला खमसवून एक नाक आणि एक थनई कापून टाकलं आणि हे बात मेरे से बर्दाश्त नाही होती नाही कारण मी लग्न झालेला माणूस आहो पण वचनबद्ध आहो आणि मला माझ्या प्रभूची सेवा करायची आहे म्हणून 12 वर्षाच्या वनवासात माझ्या भावासोबत आलेला आहो आणि मी प्रतिज्ञा घेतली आहे की मी जिथपर्यंत या वनवासात राहीन 12 वर्षापर्यंत अन्न खाणार नाही कन्न मुळावर जगला एवढा मी प्रतिज्ञा बंद आणि त्या शूर्पणखाला सांगितलं पण तो ऐकतच नव्हती सरत्या शेवटी तिचं नाक कापल्याच्या नंतर ही त्याच्यावर गरम झाली कशी हिला खूप घमंड होता म्हणजे मा भाऊ पर रावण महाबली रावण म्हणजे तुमचा दोघही भावाचा सत्यानाश नाही केलं तर मा भाऊ नाही म्हणून तो लक्ष्मण मध्ये घमंड की बात करती है क्यों आखिर में तू पछताएगी बोल मेरा क्या उखाड़ेगी का करून घेशील अशी गोष्ट होती आणि म्हणून तुम्हाला म्हणायचं होतं मॅडम साहेब गाणं पाखंडी नाही वास्तविकता गाण्याचा अर्थ काय होतो आणि म्हणून पुढे काय म्हणतो ऐका वेळ होत माझे मोठे बंधू श्रीमाननीय दिनेशजी कडव सावंगावाले पूर्व पंचायत समिती सदस्य यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं पार्टीकडून या विचारावर पार्टीकडून धन्यवाद मी सत्तेशे प्रणाम करत आहोत माय बाबा गाण्याचा सारांश ऐका काय आहे मी काय म्हणत आहोत चल बेटा मंदिर में घंटी हिलाने से राम नहीं मिलता लाखों कर लो तीरथ लाखों कर लो तीरथ उर्मिला जी वो घनश्याम नहीं मिलता लाखों कर लो तीरथ उर्मिला जी वो घनश्याम नहीं मिलता मेहनत उतनी ही करो जिंदगी में कधी आराम नाही मिळता करोडो रुपये कमवाल पण आराम कधी भेटणार नाही कारण धन आहे त्याच्याकडे त्यालाही चिंता आहे तो रात्रभर सुखान झोपत नाही याचा विचार तुले मला आहे मग काय करायचं आहे पुढे काय म्हणतो ऐक मध्ये प्रभूजी
प्रमोदजी सहारे यांच्याकडून सुद्धा या विचारावर मी तुझ्यासाठी कुराळ झालो, मी तुझ्यासाठी जरी कुराळ झालो, सांग किती कलाकडे फोडसी न तू. अरे वा, मी तुझ्यासाठी जरी कातर झालो तर कातरून ढीग पाडशील तू. मी तुझ्यासाठी जरी कुराळ झालो तर कापून लाकडं फोडशील तू. मी तुझ्यासाठी जरी कातर झालो तर कातरून ढीग पाडशील तू. उर्मिलाजी, उर्मिलाजी, मी तुमच्यासाठी जरी प्लेट झालो, मी तुमच्यासाठी जरी प्लेट झालो, सांगा माझे कुठले कुठले काढशील तू. हा विचार आहे, म्हणून म्हणतो काय भाई का गर्व धाव सको, घमंड में इतनी छाई नहीं, भाई का गर्व धाव सको, घमंड में इतनी छाई नहीं, भाई का गर्व धाव सको, घमंड में इतनी छाई, मृत्यू का कारण भाई के. त्या रावणाच्या मृत्यूचं कारण तेच होती. हो, नाही असं नाही, साधारण गोष्ट नाही. मृत्यू का कारण भाई के देव कजा बोलाई थी. ऐसे क्यों करे, ऐसे क्यों अकड़ाती हो, ये कभी न तू पछताएगी. मेरा क्या उखाड़ेगी, मेरा क्या उखाड़ेगी, मेरा क्या उखाड़ेगी, मेरा क्या उखाड़ेगी. मैडम जी, अंधों के लिए रोना और अपनी आंखों का खोना है. आमचं फेर समाप्त झालं. त्याच्यानंतर मॅडमचा फेर सुरुवात होईल, पण त्याच्या पहिले एक लावणी घ्यायची. हा, तसे डुगूचे पप्पा